नमस्कार, मी सुप्रिया आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सणावारासाठी अगदी सिंपल तरी सुद्धा हटके आणि कमी प्रोडक्ट वापरून कसा मेकअप करायचा ते बघणार आहोत. तर बघा, मेकअप करण्या अगोदर स्किन प्रिपरेशन आहे ना, ती खरंच खूप गरजेची आहे, तर तुमचा मेकअप लाँग लास्टिंग राहण्यासाठी. इथे मी लॅक्मेची मॉइश्चरायझर वापरलेलं आहे, जे की मी अ, माझ्या स्किनसाठी नॉर्मली वापरते आणि लॅक्टोची सनस्क्रीन, त्याच्यानंतर बायोटिकचं लिप बाल्म. आता इथे बेससाठी आपण बीबी क्रीम वापरणार आहे, ना की फाउंडेशन. स्विस ब्युटीची बीबी क्रीम आहे. अगदी स्वस्तात भेटते. मला वाटतं ₹150-200 आतमध्ये तुम्हाला ही भेटून जाईल आणि खूप छान कव्हरेज देते. याच्यामध्ये तुम्हाला 2 शेड भेटून जातील आणि इथे बघा लाईट गेली होती त्याच्यामुळे फक्त रिंग लाईटमध्ये मी शूट केलेलं आहे. त्याच्यामुळे एकदम तुम्हाला लाईटचा सुद्धा फरक जाणवला असेल. आता बघा छान ब्युटी ब्लेंडरने बीबी क्रीम स्प्रेड करून किंवा ब्लेंड करून झाल्यानंतर मी इथे कन्सिलरचा थोडासा लाईट शेड घेतलेला आहे. कारण की बीबी क्रीमने डोळ्यांच्या तिथलं वगैरे जर तुम्हाला डार्क सर्कल वगैरे असतील किंवा काही चेहऱ्यावरती तुमच्या पिंपलचे वगैरे मार्क असतील, तर ते कव्हर होत नाही. त्याच्यामुळे आपण कन्सिलर लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी इथे फिटमीचं कॉम्पॅक्ट वापरलेलं आहे. ते सुद्धा ₹150-200 तुम्हाला आरामात भेटून जातं. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधी पण प्रॉडक्ट घेताना सेलमध्ये घ्यायचे Amazonमधून वगैरे किंवा Nykaवरून खूप स्वस्तात भेटतात अशा छोट्या-छोट्या गोष्टी. त्याच्यानंतर थोडंसं मी कॉन्टोरिंग केलेलं आहे, नोज कॉन्टोरिंग आणि फेसला सुद्धा. तसं तर कॉन्टोरिंगची गरज वाटत नाही मला माझ्या फेसला, पण थोडीफार तुम्ही ओकेजनली वगैरे करू शकता. आता इथे माझ्या साडीमध्ये थोडासा येलो आणि ब्लू कलर आहे. पण आपण इथे येलो कलर कमी आहे साडीमध्ये, तर तोच आपण आय मेकअपसाठी पिक करूयात. तर मी येलो आणि ऑरेंज असे 2 शेड मिक्स करून लाईट आणि डार्क असा आय मेकअप केलेला आहे. डोळ्यांवरती तुम्ही आय शॅडो ठेवल्यानंतर किंवा पुट केल्यानंतर ते व्यवस्थित ब्लेंड करणं गरजेचं असतं. म्हणजे 2 शेड एकत्र होऊन जो तिसरा शेड तयार होतो ना, तो खूप सुंदर दिसतो. आणि त्याच्यानंतर सगळ्यात टॉपवरती किंवा जे आपले पापण्या असतात ना, तिथे थोडंसं शिमर लावलेलं आहे, जेणेकरून तुमच्या डोळे हे छान असे चमकतात. खूप लाईटवालं शिमर आहे. खूप असं एकदम असं हार्श किंवा जास्त चमकणारं लावायचं नाहीये, कारण की आपला मेकअप सुद्धा ओकेजनली आहे. त्याच्यानंतर त्याच आयशॅडो पॅलेटमधून सेम एक जो लाईट पिंक कलरचा शेड आहे ना, तो घेतलेला आहे आणि त्याने आपण इथे ब्लश म्हणून वापरणार आहे. तर बघा आणि त्याच्यानंतर आपण हायलाइटर सुद्धा लावून घेणार आहे. आता कसं सणावाराचा मेकअप म्हटलं की आपोआपच फोटो वगैरे काढले जातात. त्याच्यामुळे जर तुम्हाला फोटोमध्ये छान दिसायचं असेल किंवा नॉर्मल सुद्धा, तर तुम्ही हायलाइटर खरंच लावा. हायलाइटरने तुमच्या चेहऱ्यामध्ये किंवा तुम्ही नॉर्मल बीबी क्रीम जरी वापरलेली असेल, तरी सुद्धा तुमच्या फेसमध्ये खूप फरक जाणवतो. कारण की तुमचे हाय पॉइंट आहेत ते हायलाइट होतात. आता त्याच्यानंतर इथे एलिट 18चं जे आयलाइनर आहे ना लिक्विडवालं, तर ते वालं मी वापरलेलं आहे. ही सुद्धा मला वाटतं ₹90-100 त तुम्हाला भेटून जातं. तर आयलाइनर लावताना तर माझं काय होतं, लिटरली मी श्वास आहे ना थांबवून ठेवते आणि आयलाइनर लावते. सो तुमच्यासोबत सुद्धा असं काही होतं का? जर होत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आयलाइनर लावायला खूप असं अवघड आहे असं वाटतं, जे लिक्विडवालं असतं काही मुलींना. पण जी खालची पापणी असते ना आपल्या, तिथून दोन्ही डोळ्यांना एक-एक लाईन मारून घ्यायची आणि वरच्या साइडने येणारी लाईन त्याला जोडून छान असं एक छोटूसं टोक काढायचं. अगदी छान असं आयलाइनर लावून होतं. त्याच्यानंतर आपण इथे Maybellineचं काजळ वापरलेलं आहे आणि इनसाइडचा मास्कारा आहे. आता मास्काराची एक हॅक तुम्हाला सांगायची. जर तुम्हाला आर्टिफिशियल पापण्या लावायच्या नसतील, तर एकाच मास्काराचे 3 कोट द्यायचे. म्हणजे एक वाळला की दुसरा, दुसरा वाळला की तिसरा असं. तर तुमच्या पापण्यांना खूप छान असा नॅचरल व्हॉल्यूम भेटतो. आता आयब्रोजसाठी तसं तर मी कधी म्हणजे फील करत नाही किंवा मला गरज वाटत नाही. माझ्या नॅचरली आहेत. पण जर तुम्हाला फील करायच्या असतील, तर तुम्ही असं जर तुमच्या आयशॅडो पॅलेटमध्ये थोडंसं ब्लॅक कलर किंवा स्मोकी ग्रे कलर असेल ना, तर तो तुम्ही वापरू शकता. ते काजळसारखी वगैरे पेन्सिल येते ना, त्याने काय होतं खूप अशा आर्टिफिशियल ब्लॅक दिसतात आयब्रो. त्याच्याऐवजी पावडरवाली लावली आणि छान असं ह्या पुलीने जर तुम्ही आयब्रो कोम्ब केले ना, तर अगदी छान तुमचा आयब्रो सेट होतात. आता त्याच्यानंतर इथे मी कलर सेन्सची लिपस्टिक वापरलेली आहे. थोडीशी महाग आहे. मला वाटतं मला ₹400 ला भेटली होती, पण खरंच खूप छान आहे. अ, लाँग लास्टिंग आहे, स्मज प्रूफ आहे आणि त्याच्यावरती थोडासा मॅट फिनिश असा लूक देण्यासाठी मी त्या आयशॅडो पॅलेटमधून जे पिंक कलर होता ना, तो त्याच्यावरती थोडासा मिडलला माझ्या ओठांच्या लावलेला आहे आणि आता इथे आपला सिंपल लूक आहे किंवा जास्त आपल्याला ज्वेलरी इथे मोठी घालायची नाहीये. त्याच्यामुळे मी असं एकदम छोटंसं नाजूक चोकर घातलेलं आहे आणि तसंच छान अशा छोट्याशा स्टोनवाले त्याच्यावरती इयरिंग आहेत आणि हां, विदाऊट टिकली आपल्या साडीवरचा किंवा कुठल्या पण सणावाराचा लूक कंप्लीट कसा होऊ शकतो बरं? आणि अशा पद्धतीने आपला बघा मेकअप अगदी
आरामात म्हणजे किती लवकर होऊ शकतो. कुठली स्टेप तुमच्याकडून मिस होणार नाही जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर. आणि खूप छान असा एक ग्लॅमरस किंवा एकदम सिंपल तरी सुद्धा अगदी टापटीप दिसणारा मेकअप तुमचा होऊन जातो. तर हा आपला कंप्लीट लूक आहे. साडी तुम्ही बघू शकता ब्लू आणि येलो कलरची आहे. त्याच्यामुळे डोळ्यांचा मेकअप अगदी त्याला कॉम्प्लिमेंट करत आहे आणि ब्लाउज सुद्धा इथे साडीवरती मी कॉन्ट्रास्ट घातलेला आहे. सो तुम्ही सुद्धा असं अगदी झटपट आणि घाईत तयार व्हायचं असेल तर असा मेकअप नक्कीच ट्राय करू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. थँक